गुड मॉर्निंग. कशात सगळे मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 9:10 आणि आपली देवपूजा पण छान अशी झालेली आहे. आणि आपलं बाळ करतंय आंघोळ आणि रुद्राचे पप्पा गेले कामाला. त्यांचं ऑफिसचा टिफिन वगैरे झालेला आहे. आमच्यासाठी चपात्या बनवल्या 3, त्यांच्यासाठी पण 3 चपात्या बनवल्या, पण तेल नाही लावत त्याला. आणि हे बदाम आणि हे मनुके रोज भिजत घालते. आणि मुगाची डाळ आज बनवलेली. भाजी सगळी संपलेली आहे. आज मंडे आहे, तर म्हटलं आज भाजी वगैरे घेऊन येऊया. आणि नंतर रुद्रासाठी तेवढीच भाजी राहिलेली आहे. येताना काहीतरी रुद्राला आता ट्युशनला 10 वाजता सोडायला जायचं आहे, तर 10 वाजता सोडून येताना मग काहीतरी भाजी वगैरे घेऊन येईन. आणि आपले कपडे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत. जास्त काय आज कपडे नव्हते, त्यामुळे दळण वगैरे करून घेतलं ज्वारीचं. जाता जाता ज्वारीचं दळण पण ठेवून द्यायचं. याच्यामध्ये ज्वारीचं दळण करून ठेवलेलं आहे. कांदे आणि लसूण काल आणलेले होते. हा बाळा आली, थांब 2 मिनटं. कांदे आणि लसूण आणलेले होते, ते सगळे आता साफ करून लावायचे आहेत. आता पहिल्यांदा रुद्रला सोडायला जायचं, खायला द्यायचं त्याला, आणि ट्युशनला सोडायला जायचं. जाता जाता दळण ठेवायचं, कांदे बिंदे साफ करून सगळं ठेवायचं आणि कामं सगळी आवरायची. व्हिडिओ काढणं सोपा नाही. व्हिडिओ पण काढायचे, काम पण करायचं, एडिटिंग आपण करायचं, त्यामुळं थोडा लेट होतो. पण आता मी ठरवले कंटिन्यू व्लॉग करायचे. थोडेसे व्लॉगला खूपच माझा ब्रेक बसत होता, त्यामुळे आता ठरवले. त्याशिवाय आपलं ग्रोथ होणार नाही चांगली चॅनलची. तर तुमचा सपोर्ट असाच ठेवा. बाळाची आमच्या आंघोळ झालेली. आंघोळ झाल्यानंतर रोज अशी प्रार्थना करत असतो आणि रोज मम्मी पप्पांना असा नमस्कार करतो बाळ माझा, आहे की नाही? आणि जेवणामध्ये आज काय काय मेनू आहे सांग तुझ्या? चपाती, भाजी आणि काय आहे ते? बदामचं पाणी. हां, बदाम भिजत घातलेलं पाणी. बदाम आणि मनुके रोज भिजत घालतो, त्याचं पाणी पण प्यायला देते मी त्याला. आणि भाजी कशाची आहे सांग बरं? हां, मुगाची डाळ बनवलेली आहे. तर आज भाज्या बघ घेऊन यायच्या. रुद्राची आज ट्युशन आहे 10 वाजता, कारण स्कूलला त्याला आता सुट्टी आहे, त्यामुळे थोडं लेट ठेवलेलं आहे ट्युशन. त्यामुळे 10 वाजता असतं ट्युशन. चला मग आता फिनिश करा, मग जाऊ आता. मी आवरते. मी पण म्हटलं थोडंसं खाऊन घ्यावं, परत यायला रुद्राचं ट्युशनवरून यायला भाजी बिजी बनवायला खूप लेट होईल. थोडंसं खाऊन घ्यावं म्हटलं. मम्मीने भडंग बनवून ठेवून गेलेली, मग त्याच्यातच थोडंसं फरसाण मिक्स केला आणि खायला घेतले थोडंफार. झाले आता माझी पण तयारी झालेली आहे. बाळाची तयारी झाली. बाळ जेवून झाले, तरी पण चॉकलेट पाहिजे त्याला. तर खूप दिवस झाले चॉकलेट खाल्लं नाही म्हणून खातोय. चॉकलेट, हो, बड्डेची चॉकलेट आहेत. तर चला आता माझी पण तयारी झालेला सोडून येऊ. मग भाजी जरा बनवायची, कुकर बिकर लावायचा. आता दळण घेते. येताना मिक्सर पण घेऊन यायचं आहे. भाजी आणायची आहे, मिक्सर आणायचं आहे. मिक्सरला आता पिशवी घेते, नाही तर ते पण विसरून जाईल. दळण ठेवायचं. येताना मिक्सर आणि भाजी घेऊन यायचं आणि बाळाला ट्युशनला सोडायचं. चला बाळा, चला घ्या बॅग. ही बॅग बघ, इकडे बॅग. चला आता दळण बिळण घेते, पिशवी घेते. आल्यावर मग कांदे बिंदे साफ करायचे. बाळा तिथली एक पिशवी घे रे, मिक्सर आणायला आपल्याला. हे बघ तिथं. चला टाका पिशवी, नाही तर पिशवी इथंच विसरली की मिक्सर हातात ना आणायला लागेल मला. चॉकलेट पडलं बघ खाली. चल चावी घे. चला लॉक करायचं. दिवस बॅग घे म्हटलं तर बॅग घ्यायला होते का बघा. बघितलं तर 4 बुकं ट्युशनची. हां धर. दळण पण मी घ्यायचं, बॅग पण मी घ्यायची. आणि हा निवांत नाटकी व्हिडिओ चालू केला म्हणून नाटकी. चला पटापटा पटा. पिशवी काढायतली, पिशवी काढ. इकडे ज्वारीचं दळण वगैरे ठेवायला आले मी. त्याला विचारलं ज्वारीचं दळण आहे कधी भेटेल, म्हणजे तसं मग घेऊन यायला बरं पडतं म्हणून त्याला विचारलं. मग त्याने सांगितलं संध्याकाळी. आणि इकडं लिफ्टजवळ पोचलंच, रुद्राला सोडायला आले. त्याला म्हटलं जा ट्युशनला चालत, तर नाही आज जरा काम आहेत मला. म्हटलं जा चालत, तुला खाली देण्यात सोडते. नाही, 3ऱ्या महिन्यात लिफ्टनीच सोड, है की नाही. एक दिवस पण नाही.
दिवस पण नाही 5 दिवशी कोण जातंय हो चालत. मम्मी असल्यावर तुला मग पाहिजे लेकीच आहे की पप्पा असल्यावर बरोबर जातो. 12 छान आहे ना. आता मस्त भाज्या बिज्या आलेल्या आहेत, पालेभाज्या मस्तच हिरव्यागार दिसत आहेत, खूप छान आहे आणि स्वस्त पण झालेले आहेत, त्यामुळे खूप खा आता भाज्या. मिक्सर वगैरे दुरुस्त करायला टाकलेला होता परवा दिवशी, तो मिक्सर पण आणला. भाजी आणली, मेथीची भाजी आणली, कोथिंबीर आणली, गवार आणली, थोडीशी वांगी आणली. आता खूप दिवस झालं भाजी आणलेली नव्हती, मम्मीने आणलेली शिल्लक होती, त्यामुळं 2 आठवडे गेले भाजीचे. त्यामुळं आता हे भाज्या बिज्या साफ करायच्या आता सगळ्या. आता करते वांग. 2 वांगी आमच्या दोघांपुरते केले तरी बस होतात. सुकी वांग्याची भाजी बनवते मस्तपैकी. 2च वांगी काढलेली आहेत मी आता. या 2 वांग्यांसाठी थोडासाच मसाला बनवते. कोथिंबीर घेतली, लसूण घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे, एवढंच वाटण वाटते आणि 2 वांगी तेवढी छान लपथपीत बनवते. छान अशी आता वांगी वगैरे कट करून घेतलेली आहेत. हे बघा ही वांगी मस्त अशी कट करून घेतलेत आणि कढई आपली तापायला ठेवलेली आहे. तुम्हाला दिसत नाही आहे, थांबा दाखवते मी. अगोदर सगळं टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके. आता थोडंसंच तेल टाकलेलं आहे, कारण 2च वांगी आहे त्यामुळे जास्त काय तेलाची गरज नाही आहे आपल्याला. आता तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा टाकणार आहे जिरं आणि मोहरी. पहिल्यांदा तर मोहरी टाकून घेते. बघू तापलंय का, थोडंसं तापू दे. आपलं चांगलं आता मोहरी तडतडायला लागली. आता आपण त्याच्यामध्ये वांगे टाकणार आहे. दोनच वांगे आहेत आपली. चांगली अशी फ्राय करून घ्यायची. जरा काच उघडते, अशी फ्राय करून घ्यायची. मस्त अशी हळद टाकलेली आहे मी आता. आता आपणच मोबाईल पकडायचा, आपणच करायचं म्हटल्यावर जरा प्रॉब्लेम येतो, तर जाऊ दे, शिकायचं आता आपण पण करायला. आता मस्त असं याच्यामध्ये वाटण टाकते. आता छान असं हे मी खोबरं, लसूण, कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे. छान ते परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला चटणी टाकते. तसं छान दिसतंय ना. आता चटणी टाकलेली आहे मी याच्यामध्ये. आता मस्त असं भाजलेलं आहे मसाला आपला. त्याच्यामध्ये आता पाणी टाकते. पाणी थोडंसं चांगल्यापुरतंच टाकलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये हे टाकते मी शेंगदाण्याचं कूट थोडासा. शेंगदाण्याचा कूट ऑल टाईम फेवरेट आमचा सगळ्या भाज्यांमध्ये. आणि हे आपलं मीठ, बस एवढंच. आता भाजी आपली तयार झाली की मगच तुम्हाला दाखवते. बघू आता भाजी कशी झालेली आहे. बऱ्यापैकी मस्त असं वांग आपलं झालेलं आहे. छान छान. तेल पण एकदम मी कमी टाकलेलं आहे, कारण जास्त तेल नको म्हटलं काय, दोघांच्या पुरतीच भाजी आहे. चालेल, बऱ्यापैकी शिजलेलं आहे. छान झालेलं. वास तर एक नंबर येतोय. ताजं ताजं वांग मस्त असं फ्रेश. या खायला. आता मस्त वांग रेडी झालेलं आहे. तर मी आता डाळ आणि भाताचा कुकर रुद्रला स्कूलला म्हणते सॉरी ट्युशनला आणायला जायच्या अगोदर एक 15 मिनटं लावेन, म्हणजे गरम गरम आम्हाला वरण भात आणि वांग्याची भाजी चपाती आस्वाद मस्त घेता येईल. भाजी वगैरे सगळी मगाशीच तर रेडी झाली. आता तर कुकर लावला. 11:15 झालेले आहेत, म्हणजे रुद्राला आणायला जायचं टायमिंग झाले. मग 10 मिनटात आता कुकर होऊन जाईल. 12 वाजता जायचं आणायला, 12ला सुटेल तो. तर मग कुकर बंद करून जायचं आणायला. आल्या आल्या मग मस्त असं साधं वरण बनवणार, फोडणीचं नाही. मस्त असं गरम गरम तूप भात वरण छान लागतं. वांग्याची भाजी चपाती आहे आणि गाजर काढून ठेवलेले आहेत फ्रीजमधून. म्हटलं थंड नको खायला, म्हणून फ्रीजमधून गाजर काढून ठेवले. छान असं आता आल्यावर जेवायचं. घे 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 घे. आले की बॅग लगेच मम्मीच्या गळ्यात टाकायची. चला, काय काय शिकवलं चला. आले का बरोबर. ओके चला चला.
ट्युशनवरून घेऊन आली रुद्रला. भूक लागलेली खूप बाळाला, त्यामुळे आल्याला काय व्हिडिओ काढला नाही. म्हटलं चला जाऊ दे. आता मस्त आपलं वांग बघा असं रेडी झालेलं आहे. छान भरलं वांग. 2च वांगी केली. साधं वरण केलं गरमागरम. सकाळच्या चपात्या आहेत. भात लावलेला आहे. गाजर आहे. याच्यामध्ये आपली जवसाची चटणी आहे आणि तूप आहे. चला आता बाळाला वरण आहे. दाखवलं दाखवलं बाळा. एक आहे दाखवलं मी. वाव. चला बसा. चला आता जेवायला वाटते बाळाला माझ्या मी. मला येते वांग्याचा. बघ बरं खाऊन. हां बघा बघा खाऊन बघा. छान आहे. खावा. आता मी पण घेतले वांग घेतले. वरण तूप टाकून मस्त असं गाजर आणि जवसाची चटणी चपाती. या जेवायला सगळेजण. तेल टाकलं तर चव नाही लागत. होय नुसती खाल्ली की बघा. होय अशी खाल्ली की मग हां चव लागते चांगली. होय का. छान आहे. खावा. या जेवायला सगळेजण. बाळा माझं रोज सगळं उचलतं जेवल्यावर आणि जेवून झालं की सगळं उचलून ठेवून पुसून घेतं रोज. सांगायला लागत नाही ना बाळाला माझ्या. इकडून घे की बाळा. इकडून ही पण घे की पुसून छान. पोरांना सवय पाहिजे बघा तेवढी आपली आपली कामं करायची तरी. 241. 4 व्यवस्थित काढ. ती 8 दिसायला लागलं इंग्लिश मधलं. असू दे आता. चल पुढे घे. 201. ए मग 242. 242. हां 243. 241. ए 44. 44. 200 काय 45. 246. 46. 200 काय काय 47. 47. 248. 200 39. 49. 49. हां 50. 250. कसा आहे इंग्लिश मीडियम. 1 नंबर. हां चला करा अभ्यास. आता काय करायचं. अक्षरातली. झालं आता आम्ही आराम बिराम करून मस्तपैकी जेवून खाऊन आराम करून झाल्यानंतर छान असं आता भांडी बिंडी सगळं साफ सथुरं करून ठेवलेलं आहे. पाणी येणार आहे कारण रुद्राचा बड्डे झाल्यापासून आम्हाला एकदाच पाणी भेटलेलं आहे. पाणीच नाही कारण काय ना कुठं 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 जाणं व्हायचं, त्यामुळे पाणी नाही भेटलं. आता छान मस्तपैकी आज पहिलं पाणी भरून घेणार आहे आणि बाळाचा आता अभ्यास करत करत या सगळ्या भाज्या बिज्या साफ करून घ्यायच्या मस्तपैकी. आता दुपारी आणलेल्या आपण मेथी, कोथिंबीर, गवारी. आता थोडंच राहिलं. चला करून घ्या अभ्यास. 1 ते 20 पर्यंत अंक लिहायचे. अक्षरात लिहायचं आहे. अक्षरात. लिहा चला चला. काही दिवसापूर्वी आता एवढीच गड्डी मेथीची 40 रुपये कधी 60 रुपये होती. आता आज ही 20 रुपये झाली. त्यामुळे आता मेथी वाटाणा स्वस्त आहे, गाजर स्वस्त आहे, तोपर्यंत खाऊन घ्यायचं छान छान. असं आहे पण जास्त स्वस्त झालं की खाऊचं नाही वाटत. महाग असलं की लय खाऊचं वाटतं. तुमच्याकडे कशी मेथी आहे आता कमेंट करा. असं असतं ना. स अभ्यास घेऊन झाला. भाजी बिजी साफ करून झाली. परत तो जेवला. परत मी एक भाकरी बनवली आणि मेथी दाणे भिजत घालते मी. केस हे धुवायला ह्याचं पाणी वापरते कारण आज पाणी येणार आहे. सगळी भांडी घासून ठेवली तर उद्या केस धुवायचे आहेत म्हणून मेथी भिजत टाकलेली आहे. एक चण्याच्या पिठाची पोळी काढायची म्हटलं कारण वांग्याची भाजी थोडीशी आता जेवल्या. रुद्र थोडंसं वरण भात खाल्लं पण परत मागेल तो म्हणून म्हटलं एक भाकरी बनवली. दोघांमध्ये एक बास होते. आणि रुद्राचे पप्पा काय हे खातात, मखाणे वगैरे खातात, त्यामुळे ते काय जेवत नाहीत. त्यामुळे झालं आता. बाकी येतं 8:30ला 10 मिनिटच कमी आहेत. पाणी येईल आता. भाजी सुटकी आपली येत आता. मस्तपैकी एक पेटल्याची पोळी बनवली गरमागरम. ती पण तुटली. तिला असंच असतं, एक असलं की असंच होतं. जाऊ दे असं दे म्हटलं. आता एक मोठी बनवली रुद्रासाठी. माझ्यासाठी एकच होऊन जाईल. आणि रुद्राचे पप्पा आता येतातच वॉकवरून. त्यांच्यासाठी मखाणे भाजून ठेवले, जस्ट येतील आता. दुपारचं वांग घेतलेलं आहे. मिरचीचं लोणचं आहे. एक भाकरी गरमागरम आणि मस्तपैकी चण्याच्या पिठाची पोळी. इकडे भात आहे
अर्धे वाटीचाच लावला आणि वरण आहे आणि त्यांचे मखाणे. आता जेवायला बसतो आम्ही. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.